तर बातमी भोंदू खरात संदर्भातली। अशोक खरातला राहता न्यायालयामध्ये हजर केलं गेलं। समता पतसंस्थेमध्ये 57 लोकांच्या नावे 100 खाती असल्याचं उघड झालंय। आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीसाठी खरातचा ताबा घेतला गेलाय। खरात दुसऱ्यांदा शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आहे। समता पतसंस्थेत 57 लोकांच्या नावे 100 खाती असल्याचं उघड झालं। आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीसाठी आता खरातचा ताबा पुन्हा एकदा शिर्डी पोलिसांनी घेतलेला आहे। प्रतिनिधी जयेश सावंत या संदर्भात आणखी तपशील देत आहेत। जयेश, नक्कीच आपण जर बघितलं तर अशोक खरात जो आहे, बंधू अशोक खरात याचा दुसऱ्यांदा जो आहे शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि हा ताबा घेतल्यानंतर जे आहे तर समता बँकेतील जे 100हून अधिक जी खाती आहेत, जी 57 लोकांच्या नावावर या ठिकाणी उघडण्यात आली होती, त्याच्या तपासाकरिता जे आहे शिर्डी पोलिसांनी नाशिक पोलिसांचा दाबून आता जो आहे खरातला ताबा घेतलेला आहे। एकंदरीत आज जो आहे शिर्डी पोलिसांनी खरात यास राहता न्यायालयात हजर केले आहे। मग युक्तिवाद जो आहे त्या ठिकाणी झालेला आहे आणि खरातच्या वकिलांनी जे आहेत या ठिकाणी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। जी कागदपत्रे आहेत त्याचा वापर करून ही खाती काढण्यात आलेली आहे। त्यात खरात याचा कोणताही संबंध नाही। मात्र या ठिकाणी जे आहेत सरकारी वकिलांनी हे संपूर्ण जे युक्तिवाद आहे तो उधळून लावत या ठिकाणी ही खाती खरे उघडली कोणी आहेत त्याला खरंच का नॉमिनीज होता अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या न्यायालयासमोर आणून आरोपी अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे आणि एकंदरीत 10 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी ही सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे आणि संपूर्ण दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आता न्यायालय काय निर्णय देणार याकडे संपूर्ण राज्यात लक्ष लागून आहे। धन्यवाद जयेश सगळ्या माहितीसाठी।